अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. धुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडरचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यातच आता इंधनाचा प्रश्नही हळूहळू निर्माण होऊ लागला आहे. पेट्रोलचा तुटवडा असल्याची अफवा सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरल्याने पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे धुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलली असून पेट्रोल व डिझेलचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात 145 पेट्रोल पंप असून सर्वच पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच अवैधरित्या इंधनाचा साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे. सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि तिघ तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल, तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये. तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये. जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी. धन्यवाद.